धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनी जो जगतिया दीक्षा देऊन जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. रहुगणोवाच नमो नमः कारण विग्रहाय स्वरूप तुच्छीकृत विग्रहाय नमो वधू तद्विज बंधुलिंग निगूढ नित्यानुभवाय तुभ्यम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि इकडे रहुगण आणि जड भरत यांचा संवाद चालू आहे. जड भरत सांगतात, अरे रहुगणा, या संसार तापा व्यापातून, या सगळ्या जीवन व्यापारातून, त्याचप्रमाणे जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर केवळ एकच मार्ग आहे, तो म्हणजे गुरु आणि हरी यांच्या चरणाला शरण जाणे. गुरोर हरिश्चरणोपसेवयो. भगवंताची आणि गुरुची ह्या दोघांची सेवा जर आपण मनःपूर्वकपणे केली, त्यांची उपासना केली, तर तेच अस्त्र आपल्याला या संसाराच्या व्यापातून, तापातून आणि चक्रातून मुक्त करायला समर्थ आहे. गुरोश हरेश चरणोपासनास्त्रो जहिव्यलीकम स्वयमात्ममोषम. याप्रमाणे गुरु आणि हरी, या ठिकाणी पहिल्यांदा गुरु, कारण गुरु हाच हरीचं दर्शन घडवतो. भगवंताचं स्वरूप सांगणारे गुरु आहेत आणि ज्या सद्गुरूच्या द्वारे आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं, ते सद्गुरू हरीपर्यंत आपल्याला घेऊन जातात. आणि तो हरी, या ठिकाणी मुद्दाम हरी जो शब्द वापरलाय, गुरोर हरेश चरणोपासनास्त्रो, इथे दुसराही शब्द वापरता आला असता, पण हरी शब्दाने जीवनातील दुःख हरण करणे हा अर्थ व्यक्त करायचा आहे. म्हणजे हरी शब्दाने हरण, काय, कशाचं हरण? हरी म्हणजे हरण करणारा. काय हरण करणारा? तर दुःख हरण करणारा, शोक हरण करणारा, संसाराचा व्याप नष्ट करणारा, संसारातील जे जन्ममृत्यूचं चक्र आहे ते नष्ट करणारा, म्हणजे हरण करणारा. म्हणून हरी शब्द, ह हा जो या ठिकाणचा महाप्राण आहे, तो आपल्या बेंबीपासून आपल्याला काढावा लागतो. हचा उच्चार बेंबीपासून होतो. म्हणून जे मूळ चक्र आहे, ज्या मूळ चक्रापासून, आता बेंबी म्हणजे काय? हे उत्पत्तीचं स्थान आहे. बेंबी म्हणजे उत्पत्तीचं स्थान आहे. तिथेच माणसाचा जन्म होतो. ज्या गर्भाशयामध्ये माणसाचा जन्म होतो ते बेंबी, म्हणजे तिथे नाळ असते. आणि या नाळातून, आता नुसतं नालछेदन करून चालत नाही, पुन्हा तो संसारातच येतो. पण समूळ नाळ नष्ट जर करायची असेल, नाळ ही मुळापासून जर तोडायची असेल, अर्थात ह चा उच्चार तो नाळ तोडणार आहे. म्हणून ह, कारण ह च्या उच्चाराने महाप्राण, आणि महाप्राण हा आपल्या बेंबीपासून तो त्याचा उच्चार होत असतो. हा मूळ ह, आणि हा ह जो आहे तो भगवंताचाच, भगवंताच्या स्मरणातून, चिंतनातून आणि त्याच्या कृपेतून आपण या सगळ्या संसारातून उद्धार पाहू शकतो. म्हणून ह हा हरी जो आहे तो दुःख हरी आहे. म्हणून सगळे लोक केवळ सौख्यात नाठवे हरी, आपण म्हणतो ना, माणसाला सुखामध्ये हरीची आठवण होत नाही. सगळं काही आनंदात चालले तर लोक देवाला विसरतात, आणि दुःख आलं का बाबा बाबा आता देवाची आठवण आली. कोविड आला की देवाची आठवण होते. अहो नको रे बाबा, देवा यातून मुक्त कर. का बरं? आतापर्यंत का नाही? नाही, सौख्यात नाठवे हरी, आणि दुःखात मात्र रोज हरिपाठ. दररोज हरिपाठ करतो. का रे? हरिपाठ कशामुळे सुरू केला? सप्ताह का सुरू केला? देवदेव का सुरू केला? अहो यातून मुक्तता मिळावी.
अर्थात असो, देव म्हणतो हरकत नाही, दुःखाच्या काळात का होईना माझी आठवण तुला झाली, बरं झालं. आणि म्हणून दुःखातून मुक्त करणारा हरी आहे आणि तो हरण करणार आहे. म्हणून या ठिकाणी गुरु आणि हरी असे दोन शब्द वापरलेत. आणि हरी शब्दासाठी त्यांनी दुःख नष्ट करणारा, संसारातील गतिचक्र नष्ट करणारं म्हणून हरी शब्द वापरला. म्हणून हरी हरण करणारा या अर्थाने हरी आहे. गुरोर हरेश चरणोपासनास्त्रो, या ठिकाणी त्याच्या उपासनेच्या अस्त्राने जहिव्यलीकम, आपण हे सगळं जाळून टाकू शकतो. याप्रमाणे अत्यंत सावधपणाने, अत्यंत मन शांत ठेवून हरी गुरु चरणी लागा, शांत मन ठेवा आणि हरीच्या आणि गुरुच्या चरणाशी लागा, तरच आपलं आत्मकल्याण आपण करून घेऊ शकाल. हे सांगितल्यानंतर रहुगणाने हात जोडले. महाराज, नमो नमः कारण विग्रहाय, आपण खरोखर श्रेष्ठ दर्जाचे अधिकारी आहात आणि आपण काही सामान्य नव्हेत. स्वरूप तुच्छीकृत विग्रहाय, आपण भगवंताचाच विग्रह आहात. विग्रह म्हणजे स्वरूप. आपण प्रत्यक्ष गुरुचं स्वरूप आहात. आपण प्रत्यक्ष दत्त गुरूंचं स्वरूप आहात. नमोवधूत, त्यांनी वर्णन केलं. नमोवधूत, तुम्ही अवधूत आहात. अहो, तुम्ही अवधूताचेच अवतार आहात. विग्रह म्हणजे अवतार, वेगळ्या रूपाने प्रगट झालेले. अवधूत प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हा गुरुदेव दत्त वेगवेगळ्या रूपात प्रगटतो. आज तुम्ही अवधूताच्या रूपाने प्रगटलात, द्विजबंधुलिंग, आणि तुम्ही एका अशा फाटक्या तुटक्या दरिद्री असणाऱ्या ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि माझ्या समोर आला. देवा, निगूढ नित्यानुभवाय तुभ्यम, तुम्ही निगूढ नित्यानुभवाय, तुम्ही कसे आहात तर निगूढ आहे, कळत नाहीत. काही ज्ञानी लोक असे असतात की जे सांगत नाहीत, त्यांच्या डोक्यावर पाटी नसते मी ज्ञानी आहे म्हणून. ते पाटी घेऊन मिरवत नाहीत, मी फार ज्ञानी आहे, मी फार विद्वान आहे, मी फार संत श्रेष्ठ आहे, असं मिरवत नसतात. अहो, असे जे मिरवतात ते खोटे आहेत, ते ढोंगी आहेत. तुम्ही मिरवत नाहीत कारण निगूढश्चरसी, त्यांना तुम्हाला गरज नाही. तुम्ही निगूढ म्हणजे अत्यंत गूढ, सूक्ष्म, न कळणारे, अनाकलनीय. आणि जे अनाकलनीय आहेत, जे गूढ आहेत, जे अत्यंत स्वतः लपून राहतात, श्रेष्ठ दर्जाचे महात्मे हे कधी समोर येत नसतात. ते काही समाजात स्वतःचा लौकिक मिरवून घेत नाहीत. का? अहो, त्यांना गरज नाही. ते थेट हिमालयामध्ये निवांतपणाने तपश्चर्या करत असतात. 500-500 वर्षाचे लोक आजही आहेत हिमालयामध्ये, केवळ झाडापानावर उपजीविका करणारे, वल्कल नेसणारे असे अनेक साधू आहेत, अनेक संत आहेत, अनेक महात्मे आहेत. तसे तुम्ही निगूढ, अत्यंत गूढपणाने, न कळणारे, अनाकलनीय स्थितीत आणि नित्य अनुभव, तुम्ही स्वतःचा अनुभव स्वतःच घेतात. स्वतःचा आनंद स्वतःमध्ये घेणारे आत्माराम आहात. तुम्ही स्वतःमध्ये रममाण होणारे आहात. निगूढ नित्यानुभवाय तुभ्यम, तुम्हाला नमस्कार असो माझा. आणि त्यांनी वर्णन केलंय. हे वर्णन वाचल्यानंतर असं वाटतं की खरोखर ही आजची परिस्थिती त्यांनी वर्णन केली की काय. सगळ्या बाजूला जिकडे बघावं तिकडं आपण ज्या वार्ता ऐकतो, ज्या घटना ऐकतो, जी स्थिती ऐकतो, आपल्याला वाटतं काय चाललंय बाहेर. अहो, सगळं विश्व जळू लागलंय. अक्षरशः या सगळ्या रोगाच्या आणि साथीच्या रोगाच्या मध्ये सगळं विश्व जळू लागलंय. रोज एक एक वार्ता आपण ऐकतो, पेपरमध्ये वाचतो, टी व्हीमध्ये पाहतो, चर्चेमध्ये ऐकतो, आणि आपण म्हणतो की आपलं निदान प्रत्येकजण स्वतःचं रक्षण करतोय. आणि असा विचार करतोय की एवढ्या सगळ्या वातावरणात जे संत महात्मे साधू जे या ठिकाणी शांत चिंतन करत बसलेत, ते कसे बसलेले असतील. त्यांना याची जाणीव नाही का, त्याचा याचा त्रास नाही का. ते म्हणतात ज्वरा मयार्थस्य यथा गदम सद निदागदग्धस्य यथा हिमांभा. ज्याप्रमाणे सगळीकडे जंगल पेटावं, सगळीकडे अरण्य पेटावं, आणि एखादा साधू पुरुष हा थंड एखाद्या पाण्यामध्ये जसा बसावा. हिमांभा, हिमालयातलं थंड पाणी, इतकं गार पाणी की ज्या थंड पाण्याने सुद्धा अंगावर शहारे येतील, अशा पाण्यामध्ये एखाद्याने बसावं. आणि बाजूनी मात्र सगळीकडे वणवा पेटावा. तो म्हणेल मला काय काळजी, वणवा पेटे ना, वणवा पेटला तरी मी शांत,
या नदीमध्ये, शांत पाण्यामध्ये तल्लीन आहे. हिमांबा, अत्यंत शांत पाण्यामध्ये, या बर्फाच्या पाण्यामध्ये मी शांत आहे. ज्वरामयार्थस्य यथागदम सत. आणि बाकीचे लोक मात्र ज्वर अर्थात तापाने तापलेले आहेत, अनेक रोगाने ग्रस्त आहेत आणि यथा गदम, गद म्हणजे रोगग्रस्त आहेत. ताप, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे आजार यांनी लोक ग्रस्त आहेत. आणि एखादा महात्मा शांतपणाने बसावा. तो जसा वणव्यामध्ये बाजूला वणवा लागलेला असताना एखाद्या थंड पाण्यात जसा महात्मा बसतो, त्याप्रमाणे तुम्ही एवढ्या सगळ्या संसाराचा हा वणवा पेटलेला आहे. हा सगळा संसाराचा, प्रपंचाचा वणवा आहे. हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे 6 शत्रू सगळीकडे वणवा पेटू लागलेले आहेत. आणि तुम्ही मात्र शांतपणाने, तुम्हाला याची जाणीवच नाही, तुम्हाला याचा कोणत्याही खंत नाही, खेद नाही, कारण तुम्ही स्वतः आत्मानंदामध्ये आहात. ज्वरामयार्थस्य, ज्वराने, तापाने आर्त झालेले जे लोक आहेत, दुःखाने त्रासलेले जे लोक आहेत, ते सगळीकडे तडफड करू लागले दुःखाने, व्यापाने, त्रासाने. आणि तुम्ही मात्र निदाघदग्धस्य यथा हिमांबा, तुम्ही मात्र शांत पाण्यात बसावं त्याप्रमाणे बसला आहात. असं कसं जमलं तुम्हाला? कुदेहमाना ही विदष्ट दृष्टी आहे. ब्रह्मणवच असते मृतमौषधम्मे. आणि हे महात्मे, हे आपण प्रत्यक्ष दत्त स्वरूप आहात. तुमचे एक एक शब्द म्हणजे माझ्यासाठी काय आहेत, तर माझ्यासाठी औषध आहेत. कुदेहमाना ही विदष्ट दृष्टी आहे. एखाद्याला रोग व्हावा आणि त्या रोगावर उपाय म्हणून एखादा औषध, तेही औषध गोड औषध मिळावं. म्हणजे रोग वाईट आहे पण औषध मात्र गोड आहे. ब्रह्मन वचेस्ते मृतमौषधम्ये. अमृत तुल्य अशा प्रकारचं औषध जर मिळालं तर कोण नाकारील? अहो, तुमचे एक एक शब्द म्हणजे माझ्यासाठी अमृतात्मक, अमृतरूप औषध आहेत माझ्यासाठी. कारण मी रोगग्रस्त आहे, मी सांसारिक रोगाने त्रस्त झालेलो आहे. आणि या सांसारिक रोगावर उपाय म्हणून जे तुम्ही या ठिकाणी शब्द वापरता, जे या ठिकाणी बोलता, ते माझ्यासाठी अमृत रूप औषध आहे. आणि हे औषध अमृतमय असल्यामुळं अत्यंत गोड आहे, अत्यंत स्वादिष्ट आहे, रसात्मक आहे. आणि तस्मात भवंतम मम संशयार्थम यत् प्रक्षामी पश्चादुधना सुबोधम. आणि म्हणून तुमचा बोध, तुमचं ज्ञान माझ्यासाठी अमृतमय औषध असावं त्याप्रमाणे, अत्यंत गोड मधुर औषध असावं त्याप्रमाणे तुम्ही जे जे बोलता, जे जे सांगता, ते माझ्यासाठी उपाय आहे. आणि म्हणून क्रियाफलम सद्व्यवहार मूलम नह्यंजसा तत्वविमर्शनाय. महाराज, आपण जे मगाशी उदाहरण दिलं तरी सुद्धा अजून माझा संशय नष्ट नाही झाला की सद्व्यवहार मूलम, क्रियाफलम सद्व्यवहार मूलम, की सगळ्या क्रिया ह्या व्यवहार मूल आहेत. सगळ्या क्रियेच्या मागं व्यवहार आहे आणि व्यवहाराच्या मागं इंद्रिय आहे आणि इंद्रियाच्या मागं मन आहे आणि मन एकटं नाही, त्याच्या मागे जाणीव आहे. मग ही जाणीव जर प्रेरणा देणारी असेल तर हे सगळे व्यवहार आणि त्या व्यवहारातील ज्या सुखदुःखात्मक गोष्टी आहेत त्या आत्म्यावर परिणाम करत नाहीत का? त्या आत्म्याला ग्रस्त करत नाहीत का? या सगळ्या परिणामाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर क्रियाफलम सद्व्यवहार मूलम, हे सगळे ज्या क्रिया चाललेल्या आहेत त्या तुम्ही म्हणता ठीक आहे, ह्या क्रिया इंद्रिय करतं, पण इंद्रिय कोणाच्या प्रेरणेने करतं? शेवटी इंद्रिय हे ज्या प्रेरणेने करतं ती प्रेरणा ज्ञानाची आहे. आणि ज्ञान हा आत्म्याचा स्वभाव आहे, आत्म्याचा स्वभाव आहे, आत्म्याचा धर्म आहे. ज्ञान हा आत्म्याचा धर्म आहे. संविद म्हणजे ज्ञान, संवेदना म्हणजे ज्ञान. हा आत्म्याचा जर धर्म असेल तर आत्मरूप ज्ञानाने आम्हाला इंद्रियाला प्रेरणा मिळते आणि म्हणून इंद्रिय काम करतो. मग त्या सुखदुःखाच्या फळाचा परिणाम आत्म्यावर होणार नाही का? मला अजूनही हे काही कळलं नाही. क्रियाफलम सद्व्यवहार मूलम नह्यंजसा तत्वविमर्शनाय. म्हणून माझं मन अजूनही हे स्वीकारायला तयार नाही. तेव्हा तुम्ही मला आणखी उदाहरण देऊन सांगा. भवान मुष्मिन भ्रमते मनोमी. माझं मन अजून भ्रमित झालंय, भ्रमित चंचल माझं मन आहे, मला कळेना, मी अज्ञानवश आहे.
जेव्हा भ्रम असतो तेव्हा अज्ञानवशता असते, जेव्हा अज्ञानवशता असते तेव्हा आपलं ज्ञान परिपूर्ण नसतं. या ठिकाणी शिष्य आणि गुरु हे दोघं कसे असावेत, शिष्याने कसे प्रश्न विचारावेत आणि गुरुने कसे उत्तरं द्यावेत. ब्राह्मण म्हणजे जडभरत हे गुरु आहे. आता मात्र जडभरताने सांगायला सुरुवात केली. जडभरत म्हणतात की मी तुला आता माझंच उदाहरण देतो. अयम जनो नाम चलम पृथिव्याम. अरे हे पहा राजा, आता मी तुला उदाहरण देतो. हे काय आहे? आता समोरच पहा. त्याच्या हातात मेणा होता, समोर मेणा ठेवलेला होता, काही माणसं 2-3 त्यांचे नोकर चाकर थांबलेले. हा मेणा आहे. अयम जनो नाम चलम पृथिव्याम. हा मेणा कशाचा बनलेला आहे? याचं उत्तर सांग. ही पृथ्वीचा विकार आहे का नाही? पृथ्वीचा विकार म्हणजे काय? पृथ्वी तत्व कोणतं आहे? ना लाकूड हे पृथ्वीतून जन्माला येतं. वृक्ष हा पृथ्वीतून जन्माला येतो. म्हणजे वृक्ष हा पृथ्वीचाच भाग आहे. तुम्ही जरी म्हणलात मी झाडावर चढलो, माझा पृथ्वीचा काय संबंध आहे, तर लोक म्हणतील तुम्ही वेडे आहेत. अहो, झाड म्हणजे काय? झाड म्हणजे पृथ्वीच आहे. तुम्ही जरी झाडावर चढले तरी झाड जरी तुम्हाला वेगळं वाटलं तरी तो पृथ्वीचाच भाग आहे. म्हणजे पृथ्वी सोडून तुम्ही चढले नाहीत कुठंच, तुम्ही पृथ्वी सोडून कुठेच गेले नाहीत. कारण तुम्ही म्हटलात मी विमानात बसलो, मग माझा पृथ्वीचा काय संबंध? विमान कशाचं आहे? अहो धातूच आहे. हा धातू म्हणजे काय? पृथ्वीचा भाग आहे. पृथ्वीतूनच धातू निर्माण झाले. म्हणून धातू हे जर पृथ्वी असेल तर तुम्ही विमानात जरी गेले तरी पृथ्वीची संपर्क तुमचा तुटू शकत नाही. म्हणजे पृथ्वी आहेच आहे. पृथ्वीपासून मी इतक्या उंच आहे. कशात आहे? विमानात आहे. मग काय उपयोग आहे? विमान हा पृथ्वीचा भाग आहे, झाड हा पृथ्वीचा भाग आहे. आणि पृथ्वी सोडून तुम्ही कुठेच पाय ठेवू शकत नाही. पृथ्वी सोडून तुमचा पाय कुठेही पडू शकत नाही. म्हणून तुम्ही जरी काही म्हटलात तरी पृथ्वी तत्व हे तुम्ही सोडू शकत नाहीत. मग आता मला सांग, हा मेणा जर लाकडाचा असेल तर हा लाकूड पृथ्वीचा भाग आहे. अयम जनो नाम चलम पृथिव्याम यः पार्थिव कस्य हेतोः तस्यापि चांग्रा रधिकुल्फ जंघा जानूर मध्यो शिरोध संसाः. आता त्याच्यावर तू बसलास. राजाला जडभरत म्हणतात, अशा आरितुरीतच भाषेत बोलतात. त्याच्यावर तू बसलास. कशावर? एका पृथ्वीच्या भागावर दुसरी पृथ्वी ठेवली आहे. म्हणजे पृथ्वीवर मेणा आहे, मेणा ही पृथ्वीचाच भाग आहे. आणि त्याच्यात तू बसलास आणि तू म्हणायला लागलास काय? हे माझे पाय आहेत, हे माझे गुडघे आहेत, ही माझी कंबर आहे, हे माझे खांदे आहेत, हे माझे हात आहेत. म्हणजे शेवटी पृथ्वीचाच भाग आहे. मग एका ढेकळावर दुसरा ढेकूळ ठेवला, काय होईल? म्हणले ढेकळावर ढेकूळ ठेवला. एवढंच म्हणतो मी, दुसरं काय म्हणतो? तू जेव्हा म्हणतोस राजा, मला म्हणलास की मी तुझे पाठ सडकून काढील, मी म्हणजे राजा आहे, तेव्हा मी तुला राजा समजत नव्हतो. मी तुला एक ढेकूळ समजत होतो, मातीचं. राजा म्हणला म्हणजे काय? हो, तू मातीचं ढेकूळ आहेस. कारण तुझ्या शरीरामध्ये पृथ्वी तत्वाचा भाग आहे. हाड आहेत, मांस आहे, मेद आहे, मज्जा आहे. हा कशाचा भाग आहे? हा पृथ्वीचा भाग आहे. आणि हे सगळं घेऊन तू या मेण्यात बसलास, म्हणजे पृथ्वीवरच बसलास. म्हणजे पृथ्वीचाच मेणा, पृथ्वीवरच बसलास आणि पृथ्वीच्याच भागावर स्वतःचा मोठेपणा मिरवतोस. म्हणून असेंधी दावी शिबिकांच्या यस्याम सव्वीरा राजेत्यपदेश आस्ते. आणि म्हणू लागला मी 26 देशाचा राजा आहे. कशाचा राजा रे तू? तू तर एक मातीचा ढेकूळ आहेस. या पृथ्वीवर असलेल्या या मेण्यामध्ये जोही पृथ्वीचाच भाग आहे, त्याच्यात पुन्हा पृथ्वीचाच एक ढेकूळ बसलंय. तर मी तुला काय मानू? मी तुला काही मानत नाही. सव्वीर राजेत्यपदेश असते आणि तू मात्र अभिमान मिरवतोस की मी सव्वीर सिंधूपती राजा आहे. या सगळ्या पृथ्वीचा मी मालक आहे. कशाचा मालक आहे? अहो, पृथ्वीचा भाग तू आहेस. आणि कशाचा मालक तू आहेस? म्हणून यस्मिन भवान रूढ निजाभिमानो. फक्त तुझा अभिमान याला कारणीभूत आहे. तुझा निजाभिमान, तुझा जो स्वतःच्या देहाबद्दलचा अभिमान आहे, तोच तुला या ठिकाणी अज्ञानाला कारणीभूत आहे. तू जर असं समजलास की ही पृथ्वी, हा मेणा आणि मी हे सगळं एक रूपच आहे, काय काय फरक आहे त्याच्यात? फक्त तू म्हणतोस की ही माझी कंबर आहे, ही माझी पाठ आहे, ही माझी गुल्फ आहेत, हे माझे जंघ आहेत. पण तुझ्या म्हणजे कोणाच्या?
तुझ्या म्हणजे शेवटी पृथ्वीच्याच. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जानुरुमध्यो र शिरोधराम साहा. डोकं, हात, पाय, गुडघे, कंबर, मान, हे सगळे जे अवयवाचे रूप नाव तू दिलेस, हे सगळे एक रूपच आहेत. त्याला मी एकच शब्द वापरतो, पृथ्वी, दुसरं काहीच नाही. म्हणजे पृथ्वीवरच पृथ्वी ठेवली आणि त्याच्यावरच एक पृथ्वीचा अंश बसलाय, तर मला काय वाटेल. शोच्यानिवांस्त्वमधी कष्ट दीनान विष्ट्यानि गृह्णन निरुषगृहोसी. अरे राजा, तू किती जरी मदाने मदोन्मत्त झालास आणि स्वतःचा अभिमान मिरवलास, तरी हा अभिमान निरर्थक आहे. कारण यदा क्षिताभेव चराचरस्य विदामनिष्ठां प्रभवंच नित्यम. या पृथ्वीपासून हे भूत निर्माण होतात. सगळे भूत मात्र पृथ्वीपासून निर्माण होतात आणि पृथ्वीतच मिसळतात. ही शिबिका निर्माण झाली पृथ्वीतून, परंतु काही वर्षांनी ही शिबिका नष्ट होणार नाही का? हो, ही शिबिका सुद्धा नष्ट होईल. कारण शेवटी लाकूड झिजेल, लाकूड नष्ट होईल. तसं तू देखील मरशील. मग तू तू या पृथ्वीचाच भाग आहेस. शेवटी अंत तुझा पृथ्वीतच होणार आहे. म्हणजे शेवटी या सगळ्या जीवजंतूची निर्मिती, या सगळ्या गोष्टींची निर्मिती, भूतांची निर्मिती पृथ्वीतून होते, पृथ्वीवरच वाढते आणि पृथ्वीतच नष्ट होते. मग आता सांग, या सगळ्या गोष्टी कायम टिकाऊ आहेत का? आणि जर कायम टिकाऊ नसतील तर त्याचा विचार का करायचा? जी गोष्ट टिकाऊ नाही, जी गोष्ट टिकणारी नाही, जी गोष्ट क्षणभर राहणारी आहे, त्याचा विचार का करायचा? व्यवहाराच्या दृष्टीने तो विचार करतो. मी म्हणतो परमार्थाच्या दृष्टीने विचार का करायचा? व्यवहार ठीक आहे, व्यवहारापुरता, पण व्यवहाराच्या पलीकडे आपल्याला जर जायचंय तर परमार्थाचा विचार करायचा आहे. आणि परमार्थदृष्ट्या हे सगळं शून्यवत आहे. परमार्थदृष्ट्या हे सगळं खरं नाही. खरं नाही म्हणजे दिसायला दिसेल काही काळापुरतं, पण नंतर ते नष्ट होणार आहे. म्हणून ते असत्य आहे. असत्य याचा अर्थ किंवा माया याचा अर्थ केवळ दिसण्यापुरतं दिसतं, परंतु प्रत्यक्षात ते कायमस्वरूपी नसतं. जे कायमस्वरूपी नाही त्याला माया म्हणतात, जे कायमस्वरूपी आहे त्याला ईश्वर म्हणतात. म्हणून विदामनिष्ठां प्रभवंच नित्यम तन्नामतोन्यात व्यवहार मूलम निरूपितम सत्क्रियानुमेयम. हे सगळे व्यवहार जे आहेत ते क्रियेच्या द्वारे घडतात आणि हे सगळे क्रियेच्या द्वारे घडणारे व्यवहार, त्याचं मूळ काय? त्याचं मूळ आपण शोध घेत नाही. केवळ निरूपितम सत् क्रियानुमेयम, हे सगळे क्रियेच्या द्वारे अनुमेय आहे. अनुमेय म्हणजे त्याचा अनुमान आपण करतो, क्रियेच्या द्वारे अनुमान करतो. आपण क्रिया कशाच्या द्वारे करतो? समजा पाहतो, मग आपण म्हणतो की डोळा. अनुमान केलं, डोळ्याने पाहिलं, कारण पाहण्याची क्रिया डोळा करतो, म्हणून ते अनुमान झालं. आपण सगळ्या गोष्टी वस्तूवर आरोपित करतो त्याच्या अनुमानाने. म्हणजे आपल्याला डोळा, हात, पाय, कान, नाक, डाव्या हाताने असं आपण म्हणतो. मग डावा का शब्द आहे आणि उजवा का शब्द आहे? शेवटी हे सगळे क्रियेच्या द्वारे. वास्तविक डावं काहीच नाही आणि उजवंही काहीच नाही. या ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी म्हटलंय की चंदनाचे हात पाये ही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग. परिस जर असेल तर परिसाला काही डावं उजवं आहे का? परिस सगळ्या बाजूनी परिसच आहे. नाही डाव्या बाजूने परिस लावला तर लोखंडाचं सोनं होत नाही आणि उजव्या बाजूने लावला तो होता, असं थोडंच आहे. अहो, परिसा नाही ही न कोणी अंग. कापुरा कांडणी काय कोंडा कणी. कापूर जर कांडला तर काही कोंडा वेगळा निघेल आणि कणी वेगळी निघेल काय? अहो, कापूर हा समग्र कापूरच आहे. तिथे कोंडा वेगळा निघणार नाही. धान्यात निघेल कोंडा वेगळा आणि कण वेगळा, पण कापुरात निघणार नाही. कारण कापूर हा स्वयंपूर्ण एकरूपच आहे. त्याप्रमाणे साखर अवघी गोड. साखर जशी सर्वत्र गोड आहे, हा साखर ही मागच्या बाजूने गोड आहे आणि समोरच्या बाजूने आंबट आहे, कडू आहे, असं थोडंच आहे. अहो, साखर अवघी गोड. त्याप्रमाणे सर्वत्र एकात्मतेचा साक्षात्कार हा फक्त ईश्वराचा होऊ शकतो, हा फक्त ब्रह्माचा होऊ शकतो. सर्वत्र एकात्मता. व्यवहारामध्ये मात्र क्रियेच्या दृष्टीने भेद आहे. व्यवहारात क्रियेच्या दृष्टीने भेद आहे. डावा, उजवा, समोर, मागे, हा क्रियेच्या दृष्टीने भेद आहे. म्हणून तर
ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय की समोरीची पाठीमोरा न कळे ठकची पडले कैसे. समोर आणि मागं कळतच नाही का. अहो ईश्वर स्वयंभू आहे. तो मागं पुढं आपण म्हणतो देवाचं दर्शन घेतलं का समोरून. अहो काय समोरून, समोरून आणि मागून असं काही नसतं देवासाठी. देव सर्वत्र आहे. नाही मागून घेतलं पण समोरून घेतलं नाही. अहो समोर काय मागं काय, देव सर्वत्र एक आहे. कारण देवाला समोर आणि मागं असा नाही. समोरीची पाठीमोरा नकळे ठकची पडले कैसे. या दृष्टीने त्याच्या रूपाचं दर्शन हे समग्र आहे, संपूर्ण आहे. समुद्र आपण पाहिल्यानंतर तो समुद्र समोरून पाहिला आणि मागून पाहिला असं कुठं असतं का. अहो समुद्र सगळं एकच आहे, एकात्म आहे, एक स्वरूप आहे. तसा भगवान एक स्वरूप आहे. पण व्यवहार मात्र क्रियानुमेय आहे. व्यवहारात मात्र क्रिया भिन्न आहे. व्यवहारात मात्र डावं उजवं समोर मागे हे व्यवहाराचे भाग आहेत. का, तो व्यवहारापुरतं आहे. पण म्हणून तत् निरूपितां सत् क्रियानुमूलम. या सगळ्या ज्या क्रियामूल गोष्टी आहेत, क्रियेच्या दृष्टिकोनातून त्याचा अनुमान केलं जातं, त्या असत आणि म्हणून माईक आहेत. त्या असत आहेत, ते कायमस्वरूपी टिकणाऱ्या नाहीत. कायमस्वरूपी टिकणारं नाही म्हणून माईक. कायमस्वरूपी काहीच टिकत नाही. अहो कायमस्वरूपी समुद्रही टिकत नाही. समुद्राच्या ठिकाणी ही पर्वत नाही झाले का. हिमालय पर्वत कुठून झाला, समुद्राच्या ठिकाणी झाला. कुठं कधीतरी कितीतरी कोटी वर्ष काय जे असतील ते. आज ज्याला आपण उत्तर ध्रुव म्हणतो, तो काही वर्षांनी, काही कोटी वर्षांनी म्हणजे दक्षिण ध्रुव होणार. म्हणजे ध्रुवात बदल होईल. शेवटी टिकाऊ काहीच नाहीये, टिकाऊ एकच आहे, तो म्हणजे ईश्वर परब्रह्म. म्हणून क्रियानुमेयम एवं निरुक्तम क्षिती शब्द वृत्त. हे जे सांगितलंय तुला ते मी या ठिकाणी तुला विवरण करून सांगतो की पृथ्वी हा जो शब्द आपण वापरतो तो व्यवहारापुरता आहे आणि म्हणून तो मिथ्या आहे, तो वास्तविक नाही. कारण ही पृथ्वी सुद्धा पंचमहाभूतात्मकच आहे ना. पृथ्वी कशातून जन्माला आली. आपण जर मागं गेलो तर जसं आपण स्वतःला फार महत्त्व देतो, पण अहो तुमचे वडील कोण, मग अमुक. आजोबा कोण, तमुक. पणजोबा कोण, तमुक. म्हणजे तुम्ही एकटे नाही, तुमच्या मागे एवढी परंपरा आहे. आजोबा, पणजोबा, पडपणजोबा, खापरपणजोबा. आपण काही शून्यातून उगवलो का, नाही. मग आपल्या मागे जशी परंपरा आहे तशी पृथ्वीच्या मागेही परंपरा आहे. पृथ्वीच्या मागं पाणी आहे, पाण्याच्या मागं या ठिकाणी अग्नी आहे, अग्नीच्या मागं वायू आहे, वायूच्या मागं आकाश आहे, आकाशाच्या मागं अहंकार आहे, त्याच्या मागं या महत्त्व आहे, त्याच्या मागं माया आहे आणि त्याच्या मागं ईश्वर आहे. असा जर विचार करत गेला तर शेवटी कुठे येतो आपण, शेवटी आपण मूळ ठिकाणी येतो. जसं आपण एखाद्या वंशवेल तयार करतो आणि मग मूळ पुरुष, तर मूळ पुरुष आपण जो धरला त्याच्या आधी कुणी नव्हते काय, होते, पण आपल्याला ज्ञात असलेले मूळ पुरुष. म्हणून मूळ पुरुषापासून आपण काही गोष्टी सुरू करतो आणि मग करता करता एक वंशवेल तयार होते. त्याप्रमाणे मूल जर आपण विचारात घेतला तर मूल आहे ब्रह्म, जे अविकृत आहे, जे मूळ परब्रह्म आहे. कारण पृथ्वीचा जरी विचार केला तर पृथ्वी ही सुद्धा अंतिमतः एका परमाणूमध्ये विलीन होते. म्हणून पृथ्वी सुद्धा ही लीन होते, विलीन होते, नष्ट होते. ती उपादान कारण त्याचं जे सूक्ष्म परमाणू आहे त्यामध्ये ती लीन होते. त्यानंतर त्याच्या मागे मागे आपण जर जात राहिलो, ज्याला आपण जशी निर्मिती होते तसाच प्रलय होतो. प्रलय होताना, लय होताना उलट्या पद्धतीने होतो आणि मग पृथ्वीचं रूपांतर पाण्यामध्ये, पाण्याचं रूपांतर अग्नीमध्ये, अग्नीचं रूपांतर वायूमध्ये, वायूचं या ठिकाणी या आकाशामध्ये, आकाशाचं अहंकारामध्ये, अहंकाराचं महत्त्वामध्ये, महत्त्वाचं मायेमध्ये आणि मायेचं ईश्वरामध्ये. याप्रमाणे अविद्या मनसा कल्पित असते येशाम समूहेन कृतो विशेषः. याप्रमाणे शेवटी जर आपण कुठे गेलो तर परब्रह्मापर्यंत येतो. म्हणून एवं कृशम. आणि म्हणून हे राजा, तू जे म्हणालास ना की तू काही कृश दिसतोस, तू म्हातारा नाहीये, म्हातारा आहेस, तरुण नाहीयेस वगैरे, हे सगळे जे गुण तू वापरलेस, तरुण, वृद्ध, म्हातारा, कृश, जाड, हे सगळे आत्म्याचे गुण नाहीतच.
हे सगळे देहाचे गुण आहेत. एवं प्रशम स्थूल मनुर्बृहद्यत असच्च संजीवम अजीवमन्यत. हे सगळे स्थूल, सूक्ष्म, जाड, बारीक, कृश हे सगळे असत गुण आहेत. असत म्हणजे खोटे गुण आहेत. हे माईक गुण आहेत. म्हणजे ज्याला आज आम्ही तरुण म्हणतो तो काही वर्षाने म्हातारा होणार नाही का? हो, तोही म्हाताराच होतो. मग तरुण म्हणायचं ते कोणाला म्हणायचं? शरीराचे गुण आहेत. आणि हे शरीराचे गुण परिवर्तित होणार आहेत. बदल त्यामध्ये होणार आहे. आणि जे बदल होतो, जे परिवर्तित होतात त्याला माया म्हणतात. ज्यामध्ये बदल होतो त्याला माया म्हणतात. जशी वृक्षाची सावली एका ठिकाणी थांबत नाही, वृक्षाची सावली जशी बदलते त्याप्रमाणे वृक्षाची सावली कायमस्वरूपी नसते, तशी माया सुद्धा कायमस्वरूपी नाही. म्हणून हे जग माईक आहे असं म्हटलं जातं. असच्च सजीवम मजीवमन्यत. द्रव्य स्वभाव आशय काल कर्म नामना जयावी कृतम द्वितीयम कृतम द्वितीयम. म्हणून हे सगळे द्रव्य, स्वभाव, आशय, काल आणि कर्म यावर हे सगळं अवलंबून आहे. म्हणजे द्रव्य, काल आपण सांगितल्याप्रमाणे नवद्रव्य, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आत्मा आला, दिग म्हणजे दिशा आल्या, आकाश आलं. याप्रमाणे पंचमहाभूत आणि आत्मा, मन, दिग, काल आणि आकाश हे सगळे मिळून जे नऊ तत्व आहेत ते द्रव्य आहे. त्यावर माणसाचा स्वभाव ठरतो. मग तो तमोगुणी असेल, सत्वगुणी असेल किंवा रजोगुणी असेल किंवा परिपूर्ण एकच सगळ्यांचा स्वभाव असतो असंही नाही. मिसळ प्रत्येकाची वेगवेगळी आहे. प्रत्येकाच्या मध्ये होणाऱ्या स्वभावाची मिसळ भिन्न भिन्न आहे. कोणी अधिक सात्विक आहे पण तामस आहे, थोडा राजस आहे. कोणी जास्त राजस आहे पण तामस आहे, सात्विक आहे. कोणी फारच क्रोधिष्ठ आहे पण त्याच्यामध्ये सात्विकता आहे, त्याचप्रमाणे राजसता आहे. हे सगळे काल आणि कर्म आणि काळावर अवलंबून आहे आणि आपले आपले कर्म त्याला कारणीभूत आहेत. म्हणून हे राजा, हे द्वैत प्रपंच हा मुळात द्वैतयुक्त आहे. प्रपंच हाच द्वैताचा विषय आहे. अद्वैत फक्त ईश्वर आहे, अद्वैत फक्त परब्रह्म आहे आणि प्रपंच हा द्वैतातून निर्माण झाला. म्हणून तर अनेक संत महात्मे हे अनेकदा म्हणतात की आम्हाला मौनम सर्वार्थ साधनम. मौन कशामुळं? मौनाने काय होईल? मौनाची भाषा ही प्रगट नाहीये. जेव्हा प्रगट करायचं असतं तेव्हा दोन ओठांनी प्रगट करावं लागतं, म्हणजे द्वैत आलं. द्वैत आलं ना, कारण दोन कान, दोन ओठ, दोन पाय, दोन हात हे सगळे द्वैत आहे. दोन डोळे, पण या दोनपणामध्ये एकत्व पाहणं हे अद्वैत आहे. म्हणून जेव्हा शिष्य नेत्री सद्गुरु नेत्र ठेवून पाहणे जे अद्वैत, त्याला त्यांनी दीक्षेमध्ये सांगत असताना जे 4 प्रकारची दीक्षा आहे, वर्ण दीक्षा, कला दीक्षा, त्यामध्ये ही जी कला दीक्षा आहे ती ही कला आहे. सद्गुरु नेत्रामध्ये शिष्य आपले नेत्र मिळवतो आणि त्यातून अद्वैताचं शिक्षण घेतो, अद्वैत पाहण्याची दृष्टी स्वीकारतो. तो जे मंत्र घेतो त्या मंत्राच्या द्वारे करणी पेरिले ते नयनी उगवले. कानात जे पेरलं ते उगवलं पाहिजे ना हो. नाही पेरलं गुरुनी, पण ते काय मुरमाडच जमीन होती बाबा. जमीन मुरमाड जर असेल, जमीन जर केवळ खरड्या बरड्याचे रान असेल तर ते उगवणार नाही. मग गुरु किती चांगला असू द्या का, मग तुमचं मन जर मनोभूमिका चांगली नसेल, या ठिकाणी भूमी म्हणजे भूमिका, तर कोणती भूमिका? मन ही भूमिका आहे. करणी पेरिले ते नयनी उगवले, त्या नयनातून उगवलं पाहिजे. आणि नयन म्हणजे डोळे, डोळे म्हणजे दृष्टी. म्हणजे गुरुनी सांगितलेला मंत्र आपण मनात जपल्यानंतर त्याचं प्रगटीकरण आपल्या दृष्टीत झालं पाहिजे, त्यातून वागणूक बदलली पाहिजे, तर तुमच्या मंत्रोपदेशाचा उपयोग आहे. म्हणून या ठिकाणी या तत्वज्ञानामध्ये खऱ्या अर्थानं ते म्हणतात की द्वैत जर असेल तर त्याला संसार म्हणतात आणि अद्वैत असेल तर त्याला परमार्थ म्हणतात. आणि अद्वैत ही दृष्टी आहे, द्वैत हा व्यवहार आहे. व्यवहार द्वैतात चालतो आणि अद्वैतात परमार्थ चालतो, परमार्थ अद्वैतात चालतो, व्यवहार द्वैतात चालतो. त्यामुळं ज्ञानम विशुद्धम परमार्थमेक, एकच मेव परमार्थ असा आहे जो विशुद्ध आहे, जो ज्ञानमय आहे आणि तो प्रत्यक्ष ब्रह्ममय आहे, तेच सत्य आहे.
जो ब्रह्म आहे ते सत्य आहे, म्हणून तद्ब्रह्मम. मग ते सत्य आहे, ते ब्रह्म आहे. बहिर्ब्रह्म सत्यम मनंतरम तद. बरे, या ठिकाणी अंतर आणि बहिर त्या दोन्ही एकच असेल तर ते खरं ब्रह्म आहे. अंतरंग आणि बहिरंग हे एकच पाहिजे. जेव्हा आपण म्हणतो आंबा पिकलाय, तो आतून पिकला पाहिजे तर तो खऱ्या अर्थानं गोड लागेल. वरतून पावडर लावून पिकवला तर काय उपयोग आहे? नुसतं पावडर लावलं, आंबा दिसायला मोठा चांगला दिसतो, पिवळा धमक, आणि काढल्याबरोबर चिरल्याबरोबर सगळा घाण आतमध्ये कच्चा. अहो कस काय हो म्हणले? पिवळा धमक दिसला, अहो पावडर लावली होती. वरती केवळ नुसती पावडर लावलेली की ज्यामुळं आंबा पिकावा, म्हणजे वरतून पिकलेला दिसावा. त्याला म्हणतात बहिरंग. आजकाल सगळं बहिरंगावरच चाललंय. अंतरंग आधी बदललं पाहिजे आणि अंतरंग बदलल्यानंतर आपोआपच बहिरंग बदलतं. त्यासाठी अंतरंगातून बहिरंग परिवर्तनाची प्रक्रिया झाली पाहिजे. आणि अंतरंग आणि बहिरंग जे एकरूप असेल तर त्याला ब्रह्म म्हणायचं, आणि अंतरंग एक आणि बहिरंग वेगळं त्याला म्हणायचं व्यवहार. म्हणून ते म्हणतात की याप्रमाणे मनंतरम बहिर्ब्रह्म सत्यम प्रत्यक प्रशांतम भगवत शब्द संज्ञम. प्रत्यक प्रशांतम हा प्रशांत भगवान शांत असलेला प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. प्रत्येक म्हणजे प्रत्येकामध्ये असलेलं. या ठिकाणी प्रत्येक ब्रह्म किंवा प्रत्येक ईश्वर असे शब्द वापरलेले आहेत. तर प्रत्येक म्हणजे काय? तर समजा सूर्य आहे आणि 10 आपण भांडे ठेवले, पातिले ठेवले, त्या 10 पातिल्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं. तर प्रत्येक प्रतिबिंबाला प्रत्येक प्रतिबिंब म्हणतात. म्हणजे प्रत्येक वेगवेगळं जरी असलं तरी ते एकाच सूर्याचे, म्हणजे एकत्व आहे. फक्त भांडे वेगळे आहेत म्हणून आम्हाला वेगळं दिसतं. म्हणून या ठिकाणी जीव वेगळे आहेत, जीव देह वेगळे आहेत. कुणी जारज आहे, कुणी अंडज आहे, कुणी स्वेदज आहे, कुणी उद्भिज आहे, पण त्यामध्ये चैतन्य तत्व एक आहे. म्हणून भिन्न भिन्न पात्र जरी असले तरी सूर्य एक आहे. त्यामुळं प्रतिबिंब जरी भिन्न दिसले तरी एका सूर्याचे. त्याला म्हणतात प्रत्येक ब्रह्म, प्रत्येक ईश्वर. याप्रमाणे प्रत्येक प्रशांतम भगवत शब्द संज्ञम यद वासुदेवम कवयो वदंती. कवयो वदंती, कवी म्हणजे ज्ञानी. ज्ञानी लोक ज्याला वासुदेव म्हणतात तो हाय. आणि मग ते म्हणतात अरे राजा, तुला काय वाटतं? तूच एकटा राजा होतास का? तूच एकटा राजा आहेस का? अहम पुरा भरतो नाम राजा. मी देखील राजा होतो. मग तो मात्र चकित झाला. तुम्ही? हो, मला पूर्वीचा जन्म आठवतो. अहम पुरा भरतो नाम राजा. मी पूर्वी भरत नावाचा राजा होतो. मी एवढे यज्ञ केले, याग केले, धर्मकर्म केले, भगवंताची पूजा अर्चा केली, विमुक्त दृष्टीशुत संग बंधा, आणि मुक्त झालो होतो. अगदी मुक्ततेच्या शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचलो. भगवंताचं आराधनही केलं, यज्ञयागही केले. पण एवढा पण फार महत्वाचा आहे. का? केवळ एका छोट्या गोष्टीमुळे माझ्या मुक्तीचा प्रवास थांबला. मी एक पायरी मागे आलो. मृगो भव मृग संगात ददार्थ. केवळ एका मृगाचा संग मला लागला आणि मला मृगाचा जन्म प्राप्त झाला. आणि तिसरा हा जन्म मी सध्या भोगतोय. मी फक्त मृत्यूची वाट पाहतोय. सामाम स्मृती मृगदेहेत वीर. पण मृगाच्या देहात सुद्धा मला माझं स्मरण होतं बरं का. भगवंताची आराधना मी केली मनातले मनात. आता मृग काय देवाची पूजा करेल का? पण मनातले मनात भगवंताचं स्मरण माझ्या मनात पक्क होतं, आराधना होती. आणि त्यातून लब्ध स्मृती, मला पूर्वीची स्मृती होती. याही जन्मात पूर्वीची स्मृती आहे. लब्ध स्मृती यात्य पार मध्वना. एवढ्या सगळ्या या भगवंताच्या कृपेमुळं मला ही स्मृती कायम टिकली. आणि आता मात्र मी ठरवलं कोणातही लिप्त व्हायचं नाही. ज्याप्रमाणे ते म्हणतात, हे राजा, तुला मी आता हे सांगण्यासाठी, संसार कसा आहे हे सांगण्यासाठी भवाटवीचं वर्णन करतो. भव म्हणजे संसार, अटवी म्हणजे अरण्य, ज्याला आपण जीवारण्य असं म्हणतात. नव्या भाषेमध्ये नवे साहित्यिक त्याला जीवारण्य म्हणतात. मग जीवारण्य काय आणि भवाटवी काय? एकच आहे. जीव हा या अरण्यामध्ये भटकतोय. त्या ठिकाणी भवाटवी याती न शर्म विंदती. तुला मी भवाटवीचं वर्णन सांगतो. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. रूपकात्मक पद्धतीने सांगू लागले. यस्यामिमेषण नरदेवदस्य वाहा. एकदा घटना अशी घडली की 6 जण हे आपल्या
व्यापारी होते. आणि हे व्यापारी मित्र आपण जास्तीत जास्त पैसे मिळावेत म्हणून ते निघाले. घरदार सोडलं आणि ते निघाले. सगळ्यांची मैत्री झाली, गट्टी झाली की आपण आता काय करावं म्हणले, ह्या सगळीकडून स्थलांतर झालं कोविडच्या काळामध्ये, तर दुसरीकडे तरी जाऊ, तिकडे तरी पैसे मिळतील, इथं सगळं लॉकडाऊन आहे, चला दुसरीकडे जाऊ. म्हणून हे सगळे षण्णरदेव दस्यवा हे 6 जण निघाले. का बरं म्हणले, आपल्या सोबत कोणीतरी पाहिजे ना, एकटं कसं जायचं. शेवटी एक नियम असा आहे की योग्याने एकटं राहावं. एको योगी, ज्याला योग साधना करायची त्यांनी समूहात जाऊ नये, समूहात योग साधनाच होणार नाही. म्हणून एको योगी, ज्याला योग साधना करायची तो एकटा असावा. द्विरध्यायी, ज्याला अध्ययन करायचंय वेदाचं ते 2 जण लागतात. मग स्पर्धा सुरू होते, याला येतं याला येत नाही, याचा उच्चार तसा आहे त्याचा उच्चार तसा. म्हणून द्विरध्यायी, निदान 2 जण तरी पाहिजे. जर गाणं शिकायचंय तर मग 3 जण पाहिजे. का म्हणले, एक तबला वाजवायला पाहिजे, एक पेटी वाजवायला पाहिजे, एक म्हणायला पाहिजे. म्हणून त्रिभीर गीता, 3 जण लागतात. एकटाच गाणं म्हणून चालत नाही, मग ताल चुकतो, स्वर चुकतो. आणि चतुष्पथा, हा जर बाहेर जायचं असलं, कुठे व्यापार वगैरे करायचा असला, प्रवासाला जायचं असलं तर 4 जण लागतात. का, 4 दिशा आहेत ना, एक जण चुकला तर दुसरा सांगेल नाही या दिशेला जाऊ, नाही तर एकदा 4 जण 4 दिशेला जाऊन या आणि मग बघू कुठं जायचं ते. 4 पाहिजे. म्हणून या ठिकाणी चतुष्पथा, हा म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी चतुष्पथीचे गणेश असं वर्णन आहे. चतुष्पथ म्हणजे चौक. जुन्या काळामध्ये चौकात गणेशाची स्थापना केलेली असेल. असो, याप्रमाणे हे 6 जण निघाले. आणि यस्यानिवेशन नरदेव दस्यवा सार्थम विलंबंदी कुणाय कंबलात, आणि निघाले. व्यापार करण्याच्या उद्देशाने आपल्या गावातून गाव सोडलं आणि निघाले. एक गाव सोडलं, दुसरं गाव आलं, तेही सोडलं. त्यानंतर एक अरण्य लागलं. अरण्यामध्ये आले. अरे, इथं मोठं अरण्य लागले, सगळीकडे झाडी आहे, म्हणजे अरण्यात जाऊ, अरण्यातून पुढच्या गावाला जाऊ. आणि मग त्या अरण्यामध्ये गोमाय वाव यत्र हरंती सार्थिकम प्रमत्तमा विषय थोरण वृकाहा, त्या ठिकाणी मोठमोठे वृक म्हणजे मोठाले अशा प्रकारचे काही क्रव्यात प्राणी, त्याप्रमाणे मोठमोठे जंगली जनावर हे दिसू लागले. त्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. लांडगे दिसू लागले. कोल्ह्यांची कोल्हेकुई ऐकू येऊ लागली. हे घाबरले. म्हणले, असं आपण एक काम करू, आता रानात या वनात आलो, वनातला रस्ता तुम्हालाही माहीत नाही, मलाही माहीत नाही, जसा रस्ता फुटेल तसं जाऊ. आणि मग एक रात्र झाली त्या वनामध्ये, संध्याकाळ झाली, सूर्य मावळला. म्हणले, आपण इथं मुक्काम करू. म्हणून एका ठिकाणी मुक्काम केला. एका झाडाच्या खाली बसले. आवाज तर येत होते सगळे. या लांडग्यांची कोल्हेकुई ऐकू येत होती, कोल्ह्यांची. त्याप्रमाणे या रानामध्ये एकेकाच्या गर्जना ऐकू येऊ लागल्या. अस्वल याचे आवाज ऐकू येऊ लागले. प्रभूत वीर तृणगुल्म गव्हरे, रस्ते तर माहीत नाहीत, मग तृणगुल्म गव्हरे, तृण काही गवत एका ठिकाणी दिसलं. अरे बरं झालं, गवत आहे चांगलं. आणि जरा जाळी म्हणले याची वेलींची, इथं आपण झोप घेऊ. म्हणून त्या जाळीमध्ये गेले तर तिथे कठोर दंशैर मशकैरुपद्रुतः, तिथे जे मोहळ लागलेलं होतं आग्या, तर ते सगळ्या मोहळाच्या माशा उठल्या आणि याला चावायला सुरुवात केली. अरे 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 म्हणले, आपण आनंदासाठी आलोत आणि ह्या माशा चावायला लागल्या. मशकैरुपद्रुतः, डास चावायले, माशा चावायल्यात. त्याप्रमाणे हे सगळे बारीक बारीक कीटक चावायलेत. तिथून निघाले. म्हणले, इथं काही खरं नाही, आता पुढे जाऊ. निवास तो यद्रविणात्म बुद्धिस्त तो धावते भो अटव्याम, माग माशा लागलेल्या आणि हे पुढे धावतायत. त्या अटवी म्हणजे हे सगळं अरण्य. अरण्यामधून या ठिकाणाहून त्या ठिकाणी धावू लागले. धावता 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 भूक लागली हो. म्हणले, काय करावं, कालपासून आलोत, रात्र झाली अरण्यात, रात्री माशा काय चावल्या, झोप काय झाली नाही, भूक तर लागली, तहान लागली. क्वचित वात्योत्थित पाऊस धुमरा, आणि तितक्यात एक प्रचंड वादळ सुटलं. या वादळामध्ये सगळीकडे बघावं तिकडं धूळच धूळ. दिशो न जानाति रजा रजस्वलाक्षा, बाबा बाबा काय धूळ आहे. म्हणले, काय वारं सुटलंय, काय वावटं सुटली, सगळ्या डोळ्यामध्ये धूळ गेली.
सगळे डोळे चोळू लागले. म्हणजे आधीच रस्ता माहीत नाही, त्याच्यात डोळ्यात धूळ गेलेली. अचानक एखादा क्रव्यात प्राणी आला तर काय करता 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 तिथून अदृश्य झिल्ली स्वनकर्ण शूल उलूकवा व्यथितांतरात्मा अत्यंत थकून गेले. कंटाळा आला, काय करावं. आणि म्हणले आपण खूप थकलोच बाबा, भूकही लागली, तहानही लागली, थकलोय, मग काय करावं. म्हणजे आपण एखाद्या झाडाचा आश्रय करावा. म्हणून एका झाडाच्या खाली थांबले थोडा वेळ. म्हणजे आपण थोडा वेळ थांबू, कुठे पाणी दिसतं का बघू, जर पाणी पिऊन पुढं जाऊ. म्हणून एका झाडाखाली थांबले. हे झाड कोणतं होतं त्याने वर्णन केलंय. अपुण्य वृक्षान श्रयते क्षुतार्दितो. अपुण्य वृक्षान, हे भागवतकार फार मार्मिक शब्द वापरतात, फारही वर्णन करत नाहीत, पण एका शब्दात अनेक अर्थ असतात. त्याला आपण सूत्रात्मक भाषा म्हणतो. अपुण्य वृक्षान, कोणते वृक्ष, तर ते म्हणाले अपुण्य वृक्षान. आता या ठिकाणी वर्णन त्याने टीकेमध्ये असं केलेलं आहे की ज्या झाडाची सावली, आता सगळ्याच झाडाच्या सावल्या काही चांगल्या नसतात, सगळ्याच झाडाचे स्पर्श काही चांगले नसतात. दिवसा बेहड्याची सावली, बेहडा ना, खिरडा बेहडा, त्यापैकी बेहडा नावाची जो झाड आहे त्याची सावली दिवसा चांगली नसते म्हणे, आणि रात्री पिंपळाची सावली चांगली नसते. म्हणून दिवसा बेहड्याची आणि रात्री पिंपळ छाया चांगली नसते. दिवा बिभीतका छाया रात्रो बोधी द्रुमस्य च, असं वर्णन टीकेमध्ये केलेलं आहे की दिवसा या बिभीतकाची म्हणजे बेहड्याची आणि रात्री पिंपळाची छाया चांगली नसते. आणि त्याच्यामध्ये त्याने वर्णन करताना काजरा आणि श्वेत कावळी हे पाप वृक्ष सांगितले. तर काजरा आणि श्वेत कावळी, तर या ठिकाणी थोडक्यात असं लक्षात घ्या की खाज कोयली सारखं जे झाड आहे की जिथं गेल्याबरोबर आपल्या अंगाला खाजच सुटते. आणि मग जे बेजार माणूस होतो याला म्हणतात अपुण्य वृक्ष. पुण्यवृक्ष कोणते, तुळस पुण्यवृक्ष आहे, त्याप्रमाणे उदुंबर पुण्यवृक्ष आहे. पण या ठिकाणी अपुण्य वृक्षान, अशा ठिकाणी गेले म्हणजे अशा लोकांची संगत लाभली की जे पापी आहेत आणि ज्यांची संगतच वाईट आहे. आणि मग भूक लागली, क्षुधार्दितो मरीचितो यान्य विधावती क्वचित. आणि मग अरे 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 म्हणले, सगळे अंग खाजवायला लागलं. खाज कोयली काय काय की काही कळलंच नाही. म्हणले का असा त्रास होऊ लागला. काजरा श्वेत कावळ्यासारख्या ज्या वनस्पती त्याही असाच आपल्या अंगावर उठतात, म्हणे अंगावर उठतात, फोडं येतात. आणि मग मात्र सगळे बेजार झाले. अरे 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 आपण या झाडाच्या खाली थांबलो, चुकलं आपलं. भूक लागली, तहान लागली, पाहावरले पुढे, अरे एक विहीर दिसते. म्हणले चला बरं जाऊ आपण पुढे. असाध्य दाबं क्वचित अग्नी तपतो निर्विद्यते यथैर्यथा अक्षुः. हो म्हणले फार पुढे जाऊ नका, तिकडे दावानल लागलाय, मोठं अग्नी लागलाय. म्हणले अरे बापरे अग्नी लागलाय, पण अलीकडं विहीर दिसायली ना, चला म्हणले विहिरीत जाऊ. म्हणून त्या विहिरीत उतरले. विहिरीत रंधोंद कुपे पतितस्त मिस्त्रे, विहिरीत उतरले खरे पण विहिरीमध्ये पाणीच नव्हतं. अरे म्हणले विहीर दिसली, उतरलो खरं पण तमिस रे, सगळीकडे नुसता अंधार होता, पाणी काहीच नव्हतं. उतरलो तर खरं म्हणले, सगळे लटकले तिथं. एका झाडाच्या आधाराने खाली उतरले आणि उतरल्याबरोबर त्यांनी वरती पाहिलं. म्हणले पाणी तर काही मिळेना. उतरलो तर खरं, आता वरती कसं यायचं म्हणून वरती पाहिलं तर वरती झाडाला एक सर्प लटकलेला होता. अब्बा बाबा म्हणले झाड ज्याला धरलंय, ज्या फांदीला धरलंय त्या फांदीला सर्प लागलेला आहे. पलीकडे एक वाघ उभा आहे. अरे बापरे, आता बाहेर यावं तर वाघाचं भक्ष, न यावं तर आतमध्ये लटकायचं. किती दिवस थांबू, किती वेळ थांबायचं. आणि हा साप तर लटकलेला आहे आणि खाली पाणी तर काहीच नाही. तेवढ्यामध्ये कुणीतरी त्या झाडाला स्पर्श झाल्याबरोबर, झाडाला धक्का लागल्याबरोबर तिथल्या मोहळाच्या माशा उठल्या. त्या याला चावायला लागल्या या सगळ्यांना. आणि त्याच्यातून मधाचा एक थेंब गळू लागला. आणि तो म्हणतो थांबा थांबा थांबा, करतो काय आनंद वाटायला. म्हणले मधाचा थेंब मिळायला लागलाय. आणि कशात, समोर वाघाचं भय, इकडं सापाचं भय, माशा चावायल्यात, खाली पाणी तर नाही. आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा ते म्हणतात बलाद विलुंपन ते थतम ततोन्ये, त्यातून एक तन मक्षिकाभिर्व्यथितो विमान, हा मक्षिकाय चावू लागल्यात. पण करहिस मच्छित क्षुद्र रसान विचिन्वन. क्षुद्र रस, क्षुद्र म्हणजे एक थेंब म्हणजे काय फार मोठी गोष्ट आहे का. पण तेवढ्यासाठी तो चट 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 आनंद वाटायला. म्हणले का, जीभ चाटू लागला. कशाचा आनंद आहे, एका मधाच्या थेंबाचा. अरे अरे अरे, एका मधाच्या थेंबासाठी एवढं दुःख सहन करू लागला का.
तो म्हणला काय करू, तेवढा मधाचा थेंब माझ्या तोंडात पडू लागला. राहू द्या म्हणले, तेवढं माशा चावायला तर चावू द्या, पण मधाचा थेंब मात्र खूप छान आहे. ते म्हणतात याप्रमाणे तिथून हे सगळे निघाले आणि पुढे दावाग्नी तर लागलेला होता, त्या दावाग्नीला चुकून पुढे निघाले. अरे म्हणले तिकडे जाऊ नका, गंधर्व नगरम, पलीकडे फार सुंदर. तेव्हा बघितलं का काय दृश्य, काय सुंदर म्हणले इमारत आहे, काय सुंदर शहर दिसतंय, चमचम चमचम चमकू लागले. हा म्हणले आपण असं करू, या अरण्यातून पार झालं की हे शहरच आहे म्हणले. बस आता हे शहर पाहिल्याबरोबर वाटलं बस मुंबापुरी कशी आहे. मुंबापुरीचं आकर्षण पुण्यात पहिल्यापासून लोकांना आहे, पण आता एकदम लॉकडाऊनच्या काळात थंड झाली, काळवंडून गेली. पण ह्या मुंबापुरीप्रमाणे चमचम चमचम चम सगळीकडे चमकू लागलं. काय गंधर्व नगर. गंधर्व नगर म्हणजे खोटं भ्रमित, जे आम्हाला दिसतं ते खरं नसतं, पण केवळ आपल्या दृष्टीला हे नगर दिसू लागलं. आणि पाहता पाहता म्हणले आपण तिकडं जायचंय, चला म्हणले. एक जण म्हणला मी तुमचं प्रतिनिधित्व करतो, जाऊ आपण. आणि गंधर्व नगराकडे जायला निघाले. पण गंधर्व नगराकडे जायला निघाले खरे, पण यांच्या लक्षातच आलं नाही की आपल्या जवळचं एवढे जे आपण पैसे अडके आणलेले होते ते नीट जपावेत. तिने म्हणजे आता कोण येणार आहे म्हणजे एवढ्या अरण्यात. पण मागून एक चोरांची टोळी आली आणि चोरांनी यांचे सगळं धन हरून नेलं. बाबा बाबा ह्याला मारलं, हाणलं. हे 6 जण होते, पण ते 25 जण होते. त्याप्रमाणे हे सगळे चोरांनी लुटले. अरे 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 म्हणजे आपण 25 म्हणजे हे 24 जण आहेत. हे आणि आत्मा 25 हवाय. त्यामुळे पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन बुद्धी चित्त अहंकार आणि पंचतन्मात्रा हे सगळे 24 आहेत. असे हे 24 जणांनी या 6 जणांना लुटलं, यांना मारलं, हाणलं आणि यांच्या जवळचं धन नेलं. अरे 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 म्हणले आपण व्यापारासाठी निघालो, पण काही पुंजी आपल्या जवळ नाही. म्हणलं आता काय करावं, जीव वाचला आभास झाले, जान बचे लाखो पाय. जान बची लाखो पाय. आपलं जीवन तर जगलोत ना आपण, जाऊ द्या पैसे मिळवता येतील नंतर. आपल्याला पैसे गेले तर जाऊ द्या, फार काही गेलं नाही. फार तर आपण म्हणतो ना वेल्थ इज लॉस, नथिंग इज लॉस. निदान आपलं जीवन तर टिकलं. असं करून निघाले, ह्या गंधर्व नगराकडे निघाले. आणि जाता 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 गंधर्व नगराच्या जवळ आल्याबरोबर सुंदर नगरी दिसली. आतमध्ये शिरले. काय रस्ते, काय बंगलेत, काय कारखानेत. आपल्याला आपला चांगला व्यापार होईल बा म्हणले इथं. आणि त्या व्यापारामध्ये त्या शहरात आल्याबरोबर लोक म्हणले कुठून आले होते, नवीनच दिसायलेत, यांची भाषाही कळणं, काय कडकड कडकड काहीतरी बोलायलेत. हो म्हणले हे बाहेरच्या ठिकाणचे आहेत. हो कुठल्या परप्रांतीय आहेत का तुम्ही. हो म्हणले आम्ही जगायला आलो, आमच्याजवळ काहीच राहिलं नाही. मग तुम्ही आमच्या परप्रांतीय आहेत ना, तर आमच्या प्रांताप्रमाणे तुम्हाला व्यवहार करावा लागेल, आमची भाषा शिकावं लागेल. ते म्हणले शिकू, नुसती भाषा नाही, आमच्याकडे राहून आमच्या पुरी कराव्या लागतील. आमच्या पुरींचे लग्नच होईनच म्हणले, त्यांना नवरेच मिळेनच. हो म्हणले आता एकमेकाकडे बघायला नाही, आपल्या बायका पोर म्हणले जाऊ द्या. आता सध्या हेच आपण म्हणतो ना की ज्या गावी जावं त्या गावाप्रमाणे राहावं. गंगा गये गंगादास, जमना गये जमनादास. आता आपण जमनादास म्हणून राहायचं. चला म्हणले काय करावं. सगळेजण म्हणाले आता बायका केल्या. त्यामध्ये वर्णन केले त्यांनी, क्वचिन मिथो विपणम किंचित. याप्रमाणे तिथे धंदे करू लागले, व्यापार करू लागले. आणि विवहन मिथश्च, विवाह केला, पोरबाळही झाले. आणि एकमेकांना म्हणू लागले काय म्हणले आता इथं सगळा संसार वाढला आपला, आणि आपले लेकर बाळ तिकडे वाट पाहत असतील, त्यांचं काय. म्हणले आता सध्या थांबा, भरपूर पैसे मिळू द्या आणि मग बघू काय करायचे ते. याप्रमाणे या गावामधले लोक म्हणले हो तुम्ही इथं धंदा करणार, पण इथून पैसे नाही घेऊन जायचे, इथले पैसे इथंच वापरायचे. म्हणले अवघडच आहे आता. काही नाही म्हणले, इथल्या बँकांचा वापर करायचा, इथल्या दुकानांचा वापर करायचा, कुठेही जायचं नाही इथून. याप्रमाणे आवर्तते द्यापे नकेश तत्र विराध्वना पार मुपैती योगम. आणि एके दिवशी यांनी ठरवलं काही नाही म्हणले. शेवटी घेतलेले सगळे पैसे, व्यापार सगळा बुडीत निघाला. ते म्हणले काय करावं आता, पैसा मिळवला खरा, पण वित्तशाठ्यात. वित्तशाठ्य म्हणजे पैसा भरपूर झाला खरा, पण शेवटी देणेकरी वाढले. सगळ्यांचं कर्ज घेतलं ना तिथून, कारण पैसा तर काहीच नव्हता. मग कर्ज घेतलं आणि कर्ज फेडता फेडता बेजारी झाली, लोकांशी भांडणं होऊ लागले.
कर्जबाजारी झाले. शेवटी स्वतः त्यांनी सांगितलं की आमचं या ठिकाणी काही देणं होत नाही, आम्ही सगळ्यांचे ऋणाईत आहोत. त्याप्रमाणे त्यांनी स्वतःचं दिवाळं काढून घेतलं. म्हणले आम्ही दिवाळखोर आहोत. म्हणले मग जा इथून, निघून जा. त्याला हकलून लावलं आणि तिथून हे पुन्हा परत आले. येता 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 क्वचित शीता तपाव्रात वर्ष, थंडीने काकडले, उष्णेने बेजार झाले, त्याप्रमाणे रोगाने ग्रस्त झाले आणि करता करता व्यापारही बुडाला आणि घरी आले. ठक 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 दार वाजवलं. बायको म्हणले आणले का पैसे? म्हणले कशाचं पैसे आणले, मी आलो हेच खूप झालं. म्हणले काय झालं? आणि मग सांगितलं की अरे 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 काय उपयोग नाही, तुम्ही गेलात पण काय उपयोग झाला नाही. याचन पराद प्रतिलब्ध कामा पारक दृष्टी लभते नाम. याप्रमाणे सगळीकडे वैर निर्माण झालं. तिकडे गेले तिकडे उपयोग नाही झाला, वैरानुबंध निर्माण झाला. विवाह झाला, विवाहातून पोरबाळही झाले, तेही सगळे सोडून इकडे आले. आणि याप्रमाणे ते म्हणतात, भरत म्हणतो हे राजा, याप्रमाणे हा जीव संसारात येतो आणि इथले नवीनच नवरा बायको करतो, इथं नवीन नवीन पोरं करतो. पहिल्या जन्मातले कुठे गेले? ते राहिले म्हणले तिथंच. आणि पुन्हा दुसरे करतो आणि पुन्हा काही परत जात नाही, पुन्हा त्याला परत जाताही येत नाही. आवर्तते व्यापीन केज तत्र विराधना पारमुपैति योगम. यातून पार कधी होत नाही. या संसाराच्या पार, या संसाराच्या पलीकडे तो जात नाही. या जन्मात आला की या जन्मात पुन्हा रमतो, या जन्मात पुन्हा व्यापार करतो, पुन्हा लग्न करतो, पुन्हा मुलं बाळ करतो आणि आपले म्हणून समजतो. आणि मेला की पुन्हा दुसऱ्या जन्मात. आणि पहिले पोरं बाळ कुठे गेले म्हणले? ते राहिले म्हणले तिथंच. आता पुन्हा नवीन व्यापार सुरू झाला. याप्रमाणे मनस्विनो निर्जित गजेंद्र. त्याप्रमाणे ते म्हणतात की हे राजा, बक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बगळे किंवा क्रव्याद अशा प्रकारचे पशु पक्षी यांनी तो बेजार होतो. आणि शेवटी वानराप्रमाणे एखाद्या ज्याला संस्कृती नाही अशा प्रमाणे वागू लागतो. व्यवायतून स्वबंधने क्वचित प्रमादात गिरिकंदरे पतन. याप्रमाणे त्याची स्थिती होते. ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. म्हणून हे राजा, तुला मी हे जे सांगितलं, हा जो सगळा संसाराचा या सगळ्या भवाटबीचं वर्णन सांगितलं. हे भवाटबी म्हणजे सांसारिक जीव, ज्याप्रमाणे प्रत्येक जण या अरण्यामध्ये भ्रमतोच आहे, फिरतोच आहे. या जीवारण्यामध्ये तो स्वतःचा या ध्येय विसरून जातो, रस्ता विसरून जातो आणि दुःखामध्ये मात्र पडतो. यातून आलेला कुणी परत गेला नाही. आलेला प्राणी या संसारातून पुन्हा परत परमार्थाकडे काही गेला नाही. रहुगण त्वमपि हे ध्वनोस्य. हे रहुगणा, तू देखील असाच आहेस. रहुगण म्हणतो हो खरंच देवा, मला आता कळालं. रहुगण त्वमपि हे ध्वनोस्य संन्यस्त दंड कृतभूत मैत्र असंजित आत्मा हरिसेवया शितम ज्ञानासी मादाय तराती पारम. आणि जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत यातून तुम्ही कधीच पार होणार नाही, तुम्ही भ्रमतच राहणार. याप्रमाणे हे जीवारण्याचं वर्णन केलं. आणि मग या रहुगणाला सांगितलं, हे रहुगणा, तुला आता हे जीवारण्याचं जे रूपक तुला सांगितलं त्याचा तत्वज्ञानाचा तत्वार्थ सांगतो. म्हणून त्यांनी सांगायला सुरुवात केली. आता या जीवारण्याचं म्हणजे भवाटवीचं जो तत्वार्थ आहे, प्रत्येकाचा अर्थ या ठिकाणी वावटळ म्हणजे कोण, हे पशुपक्षी म्हणजे कोण, व्यापार म्हणजे काय, वगैरे वगैरे जे रूपकाचं वर्णन करतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.